7 लाखाची मागणी करणारे सांगलीचे उपायुक्त वैभव साबळे याला एका दिवसाची पोलीस कोठडी तर एसीबीने केली साबळेच्या घराची झाडाझडती। सांगली महापालिका क्षेत्रात बांधकाम परवान्यासाठी 7 लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटकेत असलेला उपायुक्त वैभव विजय साबळे वय वर्ष 31 राहणार फ्लॅट क्रमांक 403 ग्रीन एकर्स थांबणी रस्ता सांगली याला आज पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साबळे याच्या सातारा येथील घरावर छापेमारी केली। काही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवाना मंजुरीसाठी उपायुक्त साबळे यांनी 10 लाखांच्या लाचेची मागणी केली। याबाबत 17 फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर 25 फेब्रुवारीला पडताळणी करण्यात आली। या पडताळणीत साबळे यांनी स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। तडजोडी अंती 7 लाखांच्या लाचेची मागणी साबळे यांनी केल्याने सोमवारी कारवाई केली आहे। साबळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। दरम्यान साबळे याला न्यायालयासमोर हजर केला असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काल सायंकाळी सांगलीतील घरावर छापे टाकण्यात आले। आज सातारा येथील मुळगावी छापेमारी करण्यात आली। काही महत्त्वाची कागदपत्रे तपासण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।